हाय मित्रांनो, संतोष बोलतो आहे. सर्वप्रथम तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांना माझे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करतो. माझे चॅनल हे विशेषतः स्थापत्य अभियांत्रिकी अभियंत्यांना तसेच त्याच अभिरुची ठेवणाऱ्या सर्वसामान्यांनासुद्धा उपयोगी पडेल अशा स्वरूपाचे आहे. तरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन दाबून माझी पुढील नोटिफिकेशन किंवा पुढील व्याख्यानं काय आहेत ती सुद्धा समजून घ्यावी. ही मनीषा. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे अपॉर्च्युनिटीज इन हायवे सेक्टर फॉर सिव्हिल इंजिनियर्स. मला कालच हे व्याख्यान वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय जे माझं कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं सोलापुरातलं, तिथं वेबिनार देण्याचा योग आला आणि तिथे हा विषय मला सजेस्ट केला गेला. त्या विषयाच्या अनुषंगाने मी साधारणतः 2 तास वेबिनार हा कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना व फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना दिला. त्यांना तो आवडला म्हणून असे ठरवले की हा विषय किंवा हे व्याख्यान आपण आपल्या यूट्यूबच्या लोकांनासुद्धा आणि अभियंत्यांनासुद्धा सादर करावं, जेणेकरून हे व्याख्यान त्यांना नोकरीसाठी व इतर बाबींसाठी निश्चितच उपयोगी पडू शकेल. तर चला आपण चालू करूया आजचे व्याख्यान. आणि ज्यात हायवे सेक्टरमध्ये इंजिनियरला जे अपॉर्च्युनिटीज मिळतात किंवा मिळू शकतात याचा उहापोह केलेला आहे. हे व्याख्यान निश्चितच तरुण अभियंत्यांना तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्या विविध अभियंत्यांना निश्चित उपयोगी पडू शकेल, यात काही शंकाच नाही. तर चला चालू करूया आजचे व्याख्यान. सर्वप्रथम आपण बघूयात की कुठले कुठले वेगवेगळे सेक्टर किंवा वेगवेगळे भाग आहेत की जिथं हायवे इंजिनिअरिंगला किंवा हायवेच्या लोकांना नोकरीच्या संधी असू शकतात. तर सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा सेक्टर जो आहे आणि जो विशेषतः सगळ्यांना आवडतोसुद्धा तो आहे गव्हर्मेंट सेक्टर. गव्हर्मेंट सेक्टर म्हणजे शासकीय नोकऱ्या. शासकीय नोकऱ्या या सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये पण असू शकतात, म्हणजे केंद्र शासनाच्या आधिपत्याखालीसुद्धा असू शकतात व त्या राज्य शासनाच्या आधिपत्याखालीसुद्धा असू शकतात. हे आपणास माहीतच आहे. आपण MPSCची जी परीक्षा देतो आहे मेन्स, ती राज्य शासनाच्या आधिपत्याखाली गव्हर्मेंट सेक्टरमध्ये अभियंता म्हणून आपल्याला शिरकाव होता यावा यासाठी देतो आहे. आणि सेंट्रल गव्हर्मेंटसाठी त्यासाठी UPSCची परीक्षा असते आणि त्याला इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेससुद्धा म्हणतात. तर या परीक्षेतून तुम्हाला शासकीय विभागात किंवा शासकीय क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यानंतरचं दुसरं जे आहे ते आहे सेमी गव्हर्मेंट सेक्टर. सेमी गव्हर्मेंट सेक्टर हे शासकीय सेक्टरसारखंच असतं, परंतु थोडीफार तिथं कॉर्पोरेट कल्चर असतं. त्यामुळं गव्हर्मेंट सेक्टरपेक्षा थोडीफार वेगाने कामं तिथं होऊ शकतात. ही सेक्टर म्हणजे NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, MMRDA हे मुंबईत आहे, PMRDA पुणे म्युन्सिपल रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि BMC बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन SMC सोलापुरात असेल, PMC पुण्यात असेल. तर अशा सेमी गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा आपणाला हायवे सेक्टरमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. कारण सोलापुरात सध्या स्मार्ट सिटी म्हणून डिक्लेअर झाली, तर स्मार्ट सिटीची रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत. मुंबईत अशी रस्त्यांची कामं कायम चालू असतात. पुणे आणि नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची अर्थात हायवेंची कामं होतात. अशा क्षेत्रात तुम्हाला निश्चितच संधी मिळू शकतात. आणि ही सर्व क्षेत्र जी आहेत ती सेमी गव्हर्मेंट सेक्टर आपण त्याला म्हणू शकू. म्हणजेच पहिलं सेक्टर आपण जे बघितलं ते शासकीय सेक्टर बघितलं, दुसरं सेक्टर बघितलं ते सेमी गव्हर्मेंट सेक्टर बघितलं. तिसरं सेक्टर जे आहे ते कमी लोक ॲडॉप्ट करतात, परंतु अत्यंत महत्त्वाचं असं सेक्टर आहे ते आहे कॉन्ट्रॅक्टर सेक्टर, म्हणजे कंत्राटदाराचा विभाग. कंत्राटदाराच्या विभागात मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर जे BOTची कामं घेतात किंवा PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे मोठे मोठे प्रकल्प हाताळतात. अशा कंत्राटदारांना नेहमीच चांगल्या अभियंत्यांची गरज असते आणि अशा चांगल्या अभियंत्यांना तिथे नोकरी करण्याची संधी निश्चितच मिळू शकते. असे BOT ऑपरेटर वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून तसेच त्यांच्या वेबसाईटवरून त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करतात आणि त्या जाहिरातीमध्ये निश्चित तुम्हाला नोकरीसाठी संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे EPC कॉन्ट्रॅक्ट
EPC कॉन्ट्रॅक्ट म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट कॉन्ट्रॅक्ट. ही कॉन्ट्रॅक्टसुद्धा BOT सारखीच मोठी असू शकतात. फक्त EPC कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टरला त्याचे पैसे मिळतात काम केलेल्याचे. BOT कॉन्ट्रॅक्टमध्ये पैशाच्या जागी त्याला कन्सेशन पिरियड मिळतो आणि त्या कन्सेशन पिरियडमध्ये तो लोकांकडून टोल वसूल करतो आणि त्याचा प्रकल्पावरचा खर्च तसेच फायदा हा त्या टोलच्या माध्यमातून तो वसूल करतो. अशा कॉन्ट्रॅक्टरच्या दोन्ही सेक्टरमध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात. असे BOT ऑपरेटर आणि EPC कॉन्ट्रॅक्टर वर्तमानपत्रात नेहमीच त्यांच्या जाहिराती तसेच वेबसाईटवर प्रसिद्ध करत असतात. चौथं जे सेक्टर आहे ते आहे कन्सल्टन्सी सेक्टर. कन्सल्टन्सी सेक्टर म्हणजे सल्लागारांचं एक सेक्टर आहे. त्याच्यात वेगवेगळे भाग आहेत. एक तर PMC म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, दुसरं AE मीन्स अथॉरिटी इंजिनियर, तिसरं IE म्हणजे इंडिपेंडंट इंजिनियर आणि चौथं DPR कन्सल्टंट. तर हे वेगवेगळे 4-5 जे प्रकार आहेत ते कन्सल्टन्सीचे प्रकार आहेत आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात राबवले जातात. DPR कन्सल्टंट मी पुढे एक्सप्लेन करीन, इंडिपेंडंट इंजिनियरसुद्धा एक्सप्लेन करीन तुम्हाला, अथॉरिटी इंजिनियरसुद्धा एक्सप्लेन करीन आणि PMCसुद्धा एक्सप्लेन करीन. पण सर्वसामान्यांना किंवा जे पास होतात आत्ता डिग्री किंवा डिप्लोमा त्यांना ह्या सेक्टरची अजिबात कल्पना नसते. परंतु त्यांनी जर वर्तमानपत्रे वाचली, वेगवेगळ्या वाहिन्या बघितल्या तसेच वेबसाईट्स वेगवेगळ्या कंपन्यांच्या बघितल्या तर त्यांना निश्चितच या कन्सल्टन्सी सेक्टरची कल्पना येऊ शकते. तर आपण बघूयात की हायवे सेक्टरमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शैक्षणिक अर्हता काय लागतात किंवा काय व्हॉट इज मिनिमम क्वालिफिकेशन. तर तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका परीक्षा पास असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ही पदविका परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला कंत्राटदाराकडे नोकरीच्या संधी मिळू शकतात. परंतु त्यातून मिळणारे जे उत्पन्न असते किंवा त्यातून मिळणारा जो परतावा असतो नोकरीच्या पगाराच्या माध्यमातून तो अत्यंत कमी असतो आणि अत्यंत परिश्रम डिप्लोमा होल्डर लोकांना किंवा पदविकाधारक लोकांना करावे लागतात. त्यासाठी त्या स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे मी माझ्या चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या लोकांना तसेच अभियंत्यांना सांगेन, तुम्ही जर डिप्लोमा असाल तर निश्चित तुम्ही डिग्री होल्डर बना, तुम्ही पदवीधारक बना. आणि सध्याचं युग तर असं आहे की तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजेच ME किंवा MTech किंवा कुठल्या तरी मॅनेजमेंटचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. तर तुम्ही ते करणं विसरू नका. डिस्टन्स कोर्सनी करा किंवा कुठल्या तरी चांगल्या युनिव्हर्सिटीत जाऊन करा. परंतु हे केल्यास तुम्हाला निश्चितच चांगल्या पगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तर तुमचे डिझायरेबल क्वालिफिकेशन काय असावे तर तुम्ही कुठल्या तरी क्षेत्रातला मास्टर ऑफ इंजिनियर्स असणे आवश्यक आहे. मग ते फील्ड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असू दे, हायवे इंजिनिअरिंग असू दे किंवा मॅनेजमेंटमधलं असू दे. ME किंवा MTech हे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीतनं केलं तर तुम्हाला निश्चित फायदा होतो. त्यानंतर तुम्ही निकमार किंवा अशा वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूशन आहेत ज्या सिव्हिल इंजिनिअरिंगची मॅनेजमेंट बघतात किंवा मॅनेजमेंटचे कोर्सेस घेतात. तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रॅम इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट असे कोर्सेस चांगल्या युनिव्हर्सिटीतून पास करून तुम्हाला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये किंवा हायवे इंडस्ट्रीमध्ये चांगल्या स्वरूपाची नोकरी निश्चित मिळू शकते आणि ज्यामुळे तुम्हाला चांगला पगारही मिळेल आणि तसेच खाजगी क्षेत्रात उत्तम काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. म्हणजेच तुम्हाला जर महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा IAS UPSCच्या परीक्षा या जर द्यायची इच्छा नसेल किंवा तुम्हाला गव्हर्मेंट क्षेत्रामध्ये नोकरी करण्यास स्वारस्य नसेल तर तुम्ही हे कोर्सेस करून खाजगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यामध्ये तुम्ही मॅनेजर किंवा त्याहूनही मोठ्या पदावर काम करून तुमची नोकरी ही खाजगी क्षेत्रात उत्तम रीतीने पार पाडू शकता व त्यात तुम्ही चांगली पोझिशन प्राप्त करू शकता. पण त्यासाठी आवश्यक आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशन अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते मॅनेजमेंट किंवा एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण विषयात तुम्ही ती डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुम्ही मिळवली पाहिजे, चांगल्या मार्काने मिळवली पाहिजे. म्हणजेच तुम्हाला त्याचा फायदा चांगल्या रीतीने होऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. मग आता हे 4 सेक्टर जे बघितले ते 4 सेक्टर आपण जरा डिटेलमध्ये बघूयात. तर NHAI सध्या NHAI ही फार मोठी संस्था आहे हायवे सेक्टरमध्ये काम करणारी आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली तिचं काम पण उत्तम रीतीने चाललेलं आहे.
मग या संस्थेमध्ये आधी डेप्युटी मॅनेजरची पदं नसायची, पण आता या ऑर्गनायझेशनने डेप्युटी मॅनेजरची पदं भरायला चालू केलेली आहेत किंवा साईट इंजिनियरची पदंसुद्धा ते भरतात. आणि या दोन्ही पदांसाठी, विशेषतः डेप्युटी मॅनेजर या पदासाठी गेटची परीक्षा उत्तीर्ण होणं आणि चांगला स्कोर असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये एंट्री डेप्युटी मॅनेजर म्हणून इनिशियल लेवलला पाहिजे असेल, जे पोस्ट ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा वेगवेगळ्या स्वरूपातसुद्धा अलीकडं परमनंटसुद्धा ते भरू शकतात अशा पोस्ट. त्यासाठी अशा उमेदवारांनी, म्हणजेच फ्रेशर उमेदवारांनी गेटची परीक्षा उत्तीर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी माझे चॅनल सबस्क्राईब केलेल्या विद्यार्थ्यांना आणि अभियंत्यांना विनंती करतो की त्यांनी तृतीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षेपासूनच गेटची परीक्षा देणं चालू करावं. आणि गेटमध्ये जर त्यांचा चांगला स्कोर आला तर त्यांना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हायवे सेक्टरमध्ये काम करण्याची मोठी संधी मिळू शकते. आणि ही संधी त्यांनी दवडू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर आपण नेहमीच चर्चा करतो आपल्या चॅनलवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची. या परीक्षेतून सहाय्यक अभियंता श्रेणी 2, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 तसेच सहाय्यक कार्यकारी अभियंता ही सार्वजनिक बांधकाम विभागातील पदे भरली जातात. आणि इथे नोकरीची संधी आपणास प्राप्त झाल्यानंतर आपणाला स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड या रस्त्यांवर, म्हणजेच या रोडच्या सेक्टरमध्ये काम करण्याची संधी निश्चित प्राप्त होऊ शकते. तसेच इथे काम केल्यानंतर ठराविक वर्षाच्या अनुभवाने तुम्हाला प्रतिनियुक्तीवर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अशा संस्थांमध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळते. म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा सिव्हिल इंजिनिअरिंगची अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यामुळे तुम्हाला हायवे सेक्टरमध्ये PWD, NHI तसेच MSRDCमध्ये एंट्री मिळू शकते. त्याच्यानंतर मी डिस्कस केलं आहे IES, दॅट इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. ही UPSCची परीक्षा आहे आणि या परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क मिळाल्यानंतर तुम्हाला MORTH म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड सरफेस ट्रान्सपोर्ट, नवी दिल्ली व त्याच्या वेगवेगळ्या राज्यातील ज्या शाखा आहेत किंवा ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, तिथं काम करण्याची संधी मिळू शकते सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावरून. त्यामुळे IESची परीक्षासुद्धा देणं अत्यंत हितकारक आहे. परंतु तुमची तयारी केंद्र शासनाकडे काम करण्याची पाहिजे व भारतभर बदली करण्याची किंवा भारतभर भ्रमंती करण्याची तुम्हाला आवड पाहिजे. त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच BMC, PMC, SMC अशा ठिकाणी सिटी रोडची, स्मार्ट सिटीची कामं चालू असतात. अशा ठिकाणी नोकरीच्या संधी हे ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेतून ते कनिष्ठ अभियंता पदं हे भरू शकतात. तर अशा परीक्षांवरही तुम्ही लक्ष ठेवावं. आणि या परीक्षांच्या जाहिराती वर्तमानपत्रातून आणि त्यांच्या वेबसाईटवरून प्रसिद्ध होत असतात. तसेच वेगवेगळे यूट्यूबची चॅनलसुद्धा याची माहिती देत असतात. तर अशी चॅनल सबस्क्राईब करावेत, अशी माहिती वेळोवेळी घ्यावी आणि सर्वप्रथम कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर या पदावर हायवे सेक्टरमध्ये काम करायला तुम्ही चालू करावं. आणि ही संधी असते. सगळ्यांनाच काही सहाय्यक कार्यकारी अभियंता हे पद मिळत नाही, परंतु कनिष्ठ अभियंता या पदापासून काम चालू करून वरिष्ठ पदापर्यंत जाण्यात तुम्हाला जो अनुभव मिळतो तो अनुभव डायरेक्ट वरिष्ठ पदावर जाण्यात मिळू शकत नाही. त्यामुळं तुम्ही कनिष्ठ अभियंता म्हणून जरी काम केलं तरी त्यात काहीही अडचण नाही आहे असं मला वाटतं आहे. त्यानंतर PWDसुद्धा काही एक्झामिनेशन्स घेतं ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या, त्या ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंत्याची पदे भरण्यासाठी. याआधी निवड मंडळ ही परीक्षा घेत होतं. काही ठिकाणी निवड मंडळ बरखास्त झाली. त्यामुळे तेथी डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागसुद्धा स्वतःच्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या परीक्षा घेतं आणि त्यातून तुम्हाला कनिष्ठ अभियंता म्हणून सेवा करण्याची संधी निश्चित मिळू शकते. आता तुम्हाला जर सार्वजनिक बांधकाम विभागात काम करायचं आहे तर त्याची हायरची म्हणजेच त्याची तुम्हाला पदांची हायरची माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात छोटं किंवा खालच्या पातळीचं पद जे असतं ते असतं कनिष्ठ अभियंता. हे वर्ग 3चं पद आहे. त्यानंतर त्याचं प्रमोशन होऊन तो शाखा अभियंता बनू शकतो किंवा सेक्शनल इंजिनियर बनू शकतो. ते वर्ग 2चं पद आहे. त्याच्यानंतर तो डेप्युटी इंजिनियर बनू शकतो. त्या डेप्युटी इंजिनियरमध्ये 3 कॅटेगरीज आहेत. एक तर AE1 म्हणजे सहाय्यक अभियंता श्रेणी 1, SDO म्हणजे उपविभागीय अधिकारी, SDE
म्हणजे उपविभागीय अभियंता. तर AE1 जी पोस्ट आहे ती MPSC मार्फत भरली जाते. नंतर SDO हे पद जे आहे ते पदविकाधारक जो अभियंता आहे तो प्रमोट झाला कनिष्ठ अभियंत्याचा, तर त्याला डेप्युटी इंजिनियर न म्हणता सब डिव्हिजनल ऑफिसरसुद्धाही म्हणलं जातं. आणि जो पदवीधारक ज्युनियर इंजिनियर आहे तो प्रमोट झाला तर त्याला पदवीधारकाला सब डिव्हिजनल इंजिनियर असं म्हणलं जातं. त्यामुळं सहाय्यक अभियंता श्रेणी 1, उपविभागीय अधिकारी व उपविभागीय अभियंता ही तिन्ही पदं एक आहेत आणि त्या तिन्ही पदांना उपअभियंता म्हणलं तरी चालू शकतं. तसेच चौथं पद पण आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता. हे पदसुद्धा उपअभियंत्याचंच आहे, परंतु या पदाला 4 ते 4.5 वर्षात कार्यकारी अभियंता या पदावर काम करण्याची संधी मिळते. तसेच त्याला प्रमोशनच्या या सर्वात जास्त संधी आहेत आणि तो सेक्रेटरी किंवा मुख्य अभियंता या पदावर काम करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आपलं उद्दिष्ट हे सहाय्यक कार्यकारी अभियंता बनण्याचं असलं पाहिजे, हे मी वारंवार तुम्हाला सांगतो. सहाय्यक कार्यकारी अभियंता हे पद आहे ते जिल्ह्याचं प्रमुख पद आहे. त्याच्या हाताखाली उपविभागीय अभियंता किंवा उपअभियंता व कनिष्ठ अभियंता काम करतात. उपअभियंता हे तालुक्याचे प्रमुख असतात, तर कनिष्ठ अभियंता हे त्या तालुक्यातील एखाद्या विभागाचे प्रमुख असतात. परंतु हे दोघंही जण कनिष्ठ अभियंता व उपअभियंता हे कार्यकारी अभियंत्याला रिपोर्टिंग करत असतात. कार्यकारी अभियंत्याच्या वरिष्ठ स्तरावरचं पद आहे ते आहे सुप्रिटेंडिंग इंजिनियर. तर सुप्रिटेंडिंग इंजिनियर जी पद आहे अधीक्षक अभियंत्याच्या हाताखाली 3 ते 4 जिल्हे असतात व 3 ते 4 जिल्ह्यांचे कार्यकारी अभियंता हे अधीक्षक अभियंत्याला रिपोर्टिंग करत असतात. अधीक्षक अभियंत्यांच्या वरिष्ठ स्तरावरचं पद आहे ते मुख्य अभियंता म्हणजे चीफ इंजिनियर. या चीफ इंजिनियरच्या हाताखाली 3 ते 4 सुप्रिटेंडिंग इंजिनियर असतात आणि हे सुप्रिटेंडिंग इंजिनियर चीफ इंजिनियरला रिपोर्ट करत असतात. आणि चीफ इंजिनियर हे राज्याचं किंवा राज्याच्या एका मोठ्या प्रादेशिक विभागाचं पद असतं. आणि या चीफ इंजिनियरवर महाराष्ट्र राज्याचा एक सेक्रेटरी काम करत असतो. तो सेक्रेटरी तांत्रिक पदाचा आहे PWDला आणि त्याच्यावर मात्र एक ॲडिशनल चीफ सेक्रेटरी किंवा मोठी पद पण आहे ते IS लेवलचं सध्या निर्माण केलेलं आहे. आणि MSRDCत या सेक्रेटरी दर्जाच्या पदाला जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर असं पण नाव आहे. तिथंही PWDचे अभियंते हे पदोन्नतीवर कार्यरत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला NHAIची सुद्धा वेगवेगळी पदं माहीत असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला इस्पेशली हायवे सेक्टर सांगतो आहे. हायवे सेक्टरमध्ये महत्त्वाचा भाग कुठला आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWD आणि केंद्र शासनाचा सर्वात मोठी कंपनी महत्त्वाची जी आहे ती NHAI आहे आणि राज्यात MSRDC आहे. MSRDCचा पॅटर्न हा PWDच्या पॅटर्नसारखाच आहे, त्यामुळे त्याचं काही वेगळं सांगत नाही आहे मी. NHAIमध्ये साईट इंजिनियर किंवा साईट सुपरवायझर सध्या घेत आहेत जे आधी घेत नव्हते. त्याच्यावर डेप्युटी मॅनेजर हे पद आहे जे गेटच्या परीक्षेद्वारे किंवा गेटच्या स्कोअरद्वारे भरलं जातं आणि त्याची ॲडव्हर्टाइजमेंट वेबसाईटवर आणि NHAIच्या वेबसाईटवर येते, तसेच वर्तमानपत्रातसुद्धा येऊ शकते. त्याच्यावरचं पद आहे ते मॅनेजर टेक्निकल म्हणजेच प्रबंधक तांत्रिकी किंवा व्यवस्थापक तांत्रिकी असं एक पद आहे. हे पद हे कार्यकारी अभियंत्याच्या समकक्ष पगाराचं पद आहे. ते समकक्ष असेलच असं नाही, पण त्याचा पगार जो मिळतो तो मात्र त्याला कार्यकारी अभियंत्याचा मिळतो. त्याच्यावर जे पद आहे ते डेप्युटी जनरल मॅनेजर हे पद आहे. त्याच्यावर जनरल मॅनेजर हे पद आहे. त्याच्यावर CGM हे पद आहे, चीफ जनरल मॅनेजर हे पद आहे. आणि त्याच्यावर मेंबर टेक्निकल हे पद आहे. मेंबर टेक्निकल हे सर्वोच्च तांत्रिक पद हे NHAIमध्ये आहे. आणि NHAIमध्ये प्रकल्प संचालक नावाचं सुद्धा एक पद असतं. प्रकल्प संचालक हा मॅनेजरसुद्धा असू शकतो, तो डेप्युटी जनरल मॅनेजरसुद्धा असू शकतो, तो जनरल मॅनेजरसुद्धा असू शकतो. प्रकल्प जर कमी असतील तर मॅनेजरला प्रकल्प संचालक हे पद देतात. प्रकल्प जर 2 ते 3 असतील तर डेप्युटी जनरल मॅनेजरला ते पद देतात. प्रकल्प जर जास्त असतील तर ते GM किंवा CGMला ठरवून प्रकल्प संचालकाचं पद दिलं जातं. तर ह्या पदांची तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ही पदं कशी भरली जातात तर MORTHमधनं म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्यातून काही पदं प्रतिनियुक्तीवर भरली जातात किंवा काही पदं स्टेट PWDकडून प्रतिनियुक्तीवर भरली जातात. परंतु अलीकडेच 1-2-3 वर्षात असा ट्रेंड चालू झाला आहे की NHAIसुद्धा त्यांचे कायमस्वरूपी पदं घेत आहे आणि अशा डेप्युटेशनवर आलेल्या इंजिनियरना किंवा अनुभवी इंजिनियरना ते तिथं परमनंटली ॲब्सॉर्ब करून घेत आहे आणि NHAI ही स्वतःची टीमसुद्धा तयार करत आहे. तर त्या टीममध्ये सुद्धा सहभागी होण्यास काही हरकत नाही आहे.
परंतु आपणास ती टीम काय आहे माहीत पाहिजे, त्यासाठी हे मी व्याख्यान आपणासमोर देतो आहे. त्यानंतर आपण कॉन्ट्रॅक्टर सेक्टर बघितला किंवा चर्चा पण केली की BOT ऑपरेटर किंवा EPC कॉन्ट्रॅक्टर. तर त्यांचं काय पाहिजे, तर ज्यांना कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच काम करायचं आहे, ही हायवे सेक्टरमधली संधी असू शकते. त्यांना PWD बरोबर रजिस्ट्रेशन करावे लागेल. पहिल्यांदा छोटी मोठी रस्त्याची देखभाल दुरुस्तीची कामं करावी लागतील. त्यातनं हळूहळू मोठं होऊन किंवा आधीच जर त्यांचा सेटअप असेल तर त्यांना ड्रम मिक्स प्लांट, बॅच मिक्स प्लांट लावून हायवेची डांबरीकरणाची कामं किंवा कॉन्क्रिटिंगची कामंसुद्धा त्यांना हाती घेता येईल. परंतु तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. परंतु जिथं स्पर्धा आहे, पण देअर इज ऑलवेज व्हॅक्यूम ॲट टॉप. तुम्ही हे लक्षात ठेवा की कुठल्याही याच्यात वर एक पातळी असते आणि त्या पातळीत तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या व्हॅक्यूममध्ये तुम्ही गेलात तर कितीही स्पर्धा असली तरी कुणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. कारण तुम्ही एका विशिष्ट उंचीपर्यंत पोचलात तर ती उंचीच तुम्हाला सर्व काही मिळवून देते. पण त्या विशिष्ट उंचीपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला अत्यंत प्रयत्न करावे लागतात. गरुडाने जर उंच भरारी मारली तर बाकीचे पक्षी त्याच्याकडे बघत पण नाहीत. पण ती गरुड भरारी मारण्यासाठी तुम्हाला आधी फार प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल ही माझी अपेक्षा आहे. ही गरुड भरारीवरनं मला एक गोष्ट आठवली खरं तर. ती तुम्हाला मी शेअर करतो आहे. अर्थात ही प्रेरणादायी गोष्ट आहे. तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा पदविका केलेले विद्यार्थी आहात किंवा अभियंते आहात किंवा हितचिंतक आहात माझे किंवा माझे मित्रही असाल तरुण, तर तुम्हाला सांगतो की ही गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे. एका राजाकडं 2 गरुड असतात आणि त्या गरुडांना तो जंगलातून नुकतंच आणलेलं असतं त्याने आणि त्यांना तो एक ट्रेनर ठेवतो आणि त्यांना ट्रेनिंग द्यायला लावतो. तो ट्रेनर त्यांना 1 महिना 2 महिने ट्रेनिंग देतो. पण राजाला ते बघायचं असतं की ट्रेनिंग कसं झालेलं आहे. म्हणून राजा तो त्या ट्रेनरला बोलवून 2 गरुडांना बोलवतो आणि गरुडांना बसवतो. पहिल्या गरुडाला ट्रेनर उडवतो. पहिला गरुड मस्तपणे हवेत उडतो, भराऱ्या घेतो आणि परत त्या झाडाच्या फांदीवर येऊन बसतो छोट्या. दुसऱ्या गरुडाला ट्रेनर उडवायचा प्रयत्न करतो, पण दुसरा गरुड मात्र अजिबात उडत नाही. तो ट्रेनर राजाला सांगतो की ह्याची काही इच्छा दिसत नाही, हा आधीपासून ट्रेनिंग दिलं तरी उडतच नाही आहे. पण मला वाटलं होतं तुमच्यासमोर हा उडेल, परंतु हा गरुड काही उडलेला नाही आहे. आपण या गरुडाला परत करावं किंवा जंगलात सोडून द्यावं असं तो राजाला सुचवतो आणि पहिला गरुड मात्र चांगला आहे असं सांगतो. पण राजाला ते काही पटत नाही. राजा मग गावात दवंडी पेटवतो की या दुसऱ्या गरुडाला कोण उडवू शकतंय काय, हे मला दाखवून द्या, त्या माणसांना मी बक्षीस देईल. मग दुसऱ्या दिवशी काय आश्चर्य की दुसऱ्या दिवशी त्या गरुडाला उडवलं जातं आणि तो गरुड अतिशय उंच भरारी घेतो आणि पहिल्या गरुडापेक्षाही जास्त जोमाने आणि अत्यंत गिरक्या घेत छान छान तो भराऱ्या मारू लागतो. हे बघून राजा आश्चर्यचकित होतो आणि तो शेतकऱ्याला किंवा तो ट्रेनरला विचारतो, अरे ट्रेनर, हे कसं काय शक्य झालं, हे कुणी साध्य केलं आहे? तेव्हा तो ट्रेनर त्यांना सांगतो की अहो, एक शेतकरी आहे बघा, या शेतकऱ्याने हे साध्य केलं आहे. राजा विचारतो त्या शेतकऱ्याला, तू कसं काय साध्य केलंस, हा एवढ्या जोरात कसं काय भराऱ्या घ्यायला लागला? तो शेतकरी साधं उत्तर देतो की हा ज्या फांदीवर बसला होता ती फांदी मी तोडून टाकली. ती फांदी जर तोडून टाकली तर त्याला उडण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे तो जोरात भराऱ्या घ्यायला लागला. त्याचप्रमाणे असं काहीसं स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारकांचं किंवा अभियंत्यांचं झालं आहे. ते एका ठराविक फांदीवर बसलेत. त्यांना आपापल्या गावात नोकऱ्या पाहिजेत किंवा आपल्या घराजवळ नोकऱ्या पाहिजेत. निश्चित तुम्हाला घराजवळ मिळावी ही माझी पण अपेक्षा आहे. पण तसं जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट घराजवळ नसेल आणि संधी नसतील तर तुम्ही ज्या फांदीवर बसलायत तुमच्या घराच्या किंवा तुमच्या गावाच्या जवळच्या, ती फांदी कुणीतरी तोडली पाहिजे. ती फांदी जर तोडली तर मात्र तुम्ही निश्चित गरुड भराऱ्या घेऊ लागताल आणि तुम्हाला निश्चित खाजगी क्षेत्रातसुद्धा चांगल्या संधी मिळतील, यात काही शंकाच नाही. पण मला ही आठवली गोष्ट, त्यामुळे मी तुम्हाला या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितली. या गोष्टीतून तुम्ही प्रेरणा घ्याल आणि तुमच्याही पायाखालची फांदी तोडून टाकाल, जर तशी तुमच्याकडं परिस्थिती असेल तर. तर या गोष्टीतनं तेवढाच तुम्ही बोध घ्यावा असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर हायवे कॉन्ट्रॅक्टरकडे सुद्धा जॉबच्या अपॉर्च्युनिटीज असू शकतात, जे शहरातले छोटे असतात, म्हणजे जे फांदीवरचे असतात ते. तिथं तुम्हाला पगार मात्र अत्यंत कमी मिळतो. तुम्हाला साईट सुपरवायझर, त्यानंतर जास्त दिवस काम केल्यानंतर असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर किंवा असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनियर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर अशा तुम्हाला नोकरीच्या संधी निश्चित तिथं मिळू शकतात. परंतु अशा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पगार कमी मिळतो, पण अनुभव मात्र जास्त मिळतो. तर तुम्ही ठरवायचं आहे की अशा ठिकाणी नोकरी करायच्या का पगाराच्या दृष्टिकोनातून फांदी तोडून उंच भराऱ्या मारायच्या. BOT ऑपरेटरकडे
बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर ऑपरेटर म्हणजेच तो सुद्धा कॉन्ट्रॅक्टरच असतो. काय काही वेळेला ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात, तिथलं स्ट्रक्चर कधी कधी PWD प्रमाणे असतं किंवा NHI प्रमाणे असतं, मॅनेजर DGM GM NHI सारखं. पण हे खाजगी क्षेत्रातलं आणि त्या कंपन्यातलं असतं, पण त्यांना पगार मात्र अत्यंत अट्रॅक्टिव्ह असतात, कारण ते स्पेसिफिक एरियातलं त्यांना नॉलेज असतं, त्यांना ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग ते प्रकल्प सुसाध्यतेसाठी किंवा प्रकल्पाच्या विकासासाठी, प्रकल्पाच्या बांधकामासाठी वापरतात. त्यामुळे हळूहळू अनुभवातून सुद्धा कंत्राटदाराच्या इंजिनियरला अत्यंत मोठ्या प्रकाराचं पॅकेज मिळू शकतं, चांगले पगार मिळू शकतात आणि सिव्हिल इंजिनियरलासुद्धा IT इंजिनियरसारखं पॅकेज मिळू शकतं, हे मला निश्चितच माहीत आहे. पण तुम्ही हळूहळू त्याच्यात अनुभव प्राप्त करून तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावून तिथं तुम्ही एंट्री घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. सगळेच जण काही MPSC होत नाहीत. कालच मला त्या वेबिनारमध्ये एकाने प्रश्न विचारला, 100% लोक MPSC देतात, त्यातले 2 ते 3% सिलेक्ट होतात, उरलेल्यांनी काय करायचं? मी सर्वप्रथम त्यांना सांगितलं, प्रथम त्या 2 ते 3%तच जाण्याचा प्रयत्न करा, कारण ते 2 ते 3% आपणच आहोत. असं जर समजून तुम्ही मेहनतीने आणि जास्त हार्डवर्क आणि अतिशय चांगल्या नोट्स वापरल्यात, नोट्स तयार केल्यात आणि परिश्रम घेतलेत आणि तुमची बौद्धिक क्षमतासुद्धा चांगली असेल, तर निश्चित तुम्ही ते 1-2%त जाऊ शकता. परंतु जर काही परिस्थिती तुमची कठीण असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला अभ्यास करायला अडचणी असतील किंवा तुम्हाला अर्न अँड लर्न करायचं असेल, पैसे कमवून तुम्हाला नोकरी करायची असेल, अशा परिस्थितीत तुम्ही हुशार जरी असला आणि तुम्हाला हार्डवर्क करण्याची जरी इच्छा असली, तरी तुम्ही MPSC किंवा UPSCच्या परीक्षा देऊ शकत नाही. अशा वेळेस तुम्ही कंत्राटदाराकडं किंवा कन्सल्टंटकडं चांगल्या नोकरी करू शकता आणि तुम्ही त्या सरकारी नोकरीत गेलेल्या अभियंत्यांनासुद्धा तुमचं ज्ञान देऊ शकता. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही. EPC कॉन्ट्रॅक्टरसुद्धा करतसुद्धा साईट सुपरवायझर, साईट इंजिनियर, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अशी पदं असतात आणि ही पदं ते जाहिरात देऊन किंवा त्यांच्या वेबसाईटवर वेळोवेळी त्यांच्या ॲडव्हर्टाईज काढून ते आपल्याला सांगत असतात एवढी एवढी पदं आहेत. पण आपलं लक्ष असलं पाहिजे. आपलं चौफेर लक्ष असेल तर तुम्हाला निश्चित नोकरीच्या संधी सिव्हिल इंजिनियरला जेवढ्या उपलब्ध आहेत तेवढ्या कुठल्याच इंजिनिअरिंगला असू शकतील असं मला वाटत नाही. त्यानंतर कन्सल्टन्सी सेक्टरमध्ये मी जसं सांगितलं PMC म्हणजे काय, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. ती काय असते तर DPR आणि सुपरविजन. DPR म्हणजे काय असतो, प्रकल्पाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, ज्याच्यात तुम्हाला अंदाजपत्रकं करायची असतात, ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळे ड्रॉइंग्स बनवावी लागतात, ज्याच्यात तुम्हाला तो प्रोजेक्ट इकॉनॉमिकली, इन्व्हायरमेंटली आणि सोशली स्टडी करावा लागतो, जिथं तुम्हाला सॉईल इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं, जिथं तुम्हाला स्ट्रक्चर्सचा अभ्यास करावा लागतो. असा जो DPR आपण बनवतो त्याला डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा विस्तृत प्रकल्प अहवाल म्हणतो आणि त्याच्याबरोबर प्रकल्पाची देखरेखसुद्धा करावी लागते. अशा कन्सल्टन्सीला PMC असे म्हणतात आणि PMCमध्ये सुद्धा जॉब अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. त्यानंतर सुपरविजन कन्सल्टंट म्हणजे काय करतो, तो प्रकल्पाची फक्त देखभाल करतो किंवा प्रकल्पावर तो सुपरविजन करतो, म्हणून त्याचं नावच सुपरविजन कन्सल्टंट आहे. अथॉरिटी इंजिनियरसुद्धा सुपरविजन कन्सल्टंटच असतो. तो फक्त गव्हर्नमेंटच्या वतीनं सुपरविजन करतो, कारण सुपरविजन कन्सल्टंट हा कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने पण असू शकतो आणि गव्हर्नमेंटच्या वतीने पण असू शकतो. त्यामुळे जो गव्हर्नमेंटच्या वतीनं काम करतो सुपरविजनचं, त्याला अथॉरिटी इंजिनियर म्हणतात, कारण तो ऑन बिहाफ ऑफ अथॉरिटी काम करतो, त्याला अथॉरिटी इंजिनियर असं म्हणतात. आणि इंडिपेंडंट इंजिनियर म्हणजे काय तर BOT प्रकल्पामध्ये जो इंजिनियर अथॉरिटीसाठी आणि कन्सेशनरीसाठी म्हणजेच कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतो आणि ज्याचा 50% पगार हा अथॉरिटी देतं आणि 50% पगार हा कन्सेशनरी देतो, अशा इंजिनियरला इंडिपेंडंट इंजिनियर असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर जो येतो तो DPR कन्सल्टंट. खरं तर DPR कुठलाही प्रकल्प सुसाध्य आहे का नाही हे ठरवण्यासाठी, प्रोजेक्ट फिजिबिलिटी ठरवण्यासाठी DPRचा अभ्यास केला जातो आणि या विस्तृत प्रकल्प अहवालात प्रकल्पाचे अंदाजपत्रकं बनवले जातात, रेट ॲनालिसिस केले जातात, ड्रॉइंग काढली जातात, सोशली स्टडी केला जातो, इन्व्हायरमेंटल स्टडी केला जातो त्याचा आणि त्यानंतर प्रकल्पाची सुसाध्यता ठरवून तो प्रकल्प एक्झिक्यूट करायचा का नाही, त्या प्रकल्पाचं बेनिफिट कॉस्ट रेशोचा स्टडी केला जातो, त्या प्रकल्पाची NPV काढली जाते, त्या प्रकल्पाचा IRR इंटरनल रेट ऑफ रिटर्न काय हे स्टडी केलं जातं. अशा अहवालाला विस्तृत प्रकल्प अहवाल असे म्हणतात आणि असा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या सल्लागाराला DPR कन्सल्टंट म्हणतात. अशा DPR कन्सल्टंटकडे सुद्धा तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध असू शकतात. त्यानंतर तुम्हाला सांगतो
काल मला त्या वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांनी विचारलं की डॉक्टरचं फील्ड जसं स्पेशलाइज्ड आहे तसं तुमचं आहे का? मला हा प्रश्न फार आवडला खरं तर. आणि मी त्यांना त्या व्याख्यानातच सांगितलं, माझ्या घरी 2 डॉक्टर होते. माझे मामा स्वतः एम डी पिडॅट्रिक्स आहेत, माझी बहीण एम डी गायनेकॉलॉजी आहे. मला त्यावेळेस अप्रूप वाटायचं जेव्हा मी डिप्लोमाला होतो सिव्हिल इंजिनिअरिंगला, की हे यांचं किती स्पेशलायझेशन आहे. पण नंतर हायवे सेक्टरमध्ये काम केल्यानंतर मला कळलं की हायवे सेक्टरमध्ये सुद्धा इतके वेगवेगळे स्पेशलिस्ट लागू शकतात की तुम्हाला डॉक्टरला जसे वेगवेगळे स्पेशलायझेशन असतात, एम डी गायनेकॉलॉजी, पिडॅट्रिक्स, ॲनेस्थेशिया, न्यूरोलॉजी, तसेच हायवे इंजिनियर्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या जागा आहेत. त्यात तर मी तुम्हाला जस्ट वाचून दाखवतो. साईट इंजिनियर किंवा फील्ड इंजिनियर असतात, त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगचं ओव्हरऑल ज्ञान असावं लागतं, म्हणजेच एम डी मेडिसिनसारखं. हायवे डिझाईन इंजिनियर किंवा स्पेशालिस्टला कॅडचं पण नॉलेज लागतं, हायवे इंजिनिअरिंगचं लागतं, जॉमेट्रिक डिझाईनचं लागतं, म्हणजेच ते हायवे डिझाईन इंजिनियर होतात. कॉन्ट्रॅक्ट स्पेशलिस्टला तुम्हाला क्वांटिटी सर्वेइंगचं नॉलेज लागतं, इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगचं नॉलेज लागतं, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ड्रॉईंगचं नॉलेज लागतं. त्यानंतर सर्वेअरला टोपोग्राफिकल सर्वे करतात, अलाइनमेंट सर्वे करतात, त्याला सर्वेइंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर पेमेंट इंजिनियर असतात, त्यांना जिओटेक्निकल इंजिनियरसुद्धा म्हणतात, त्यांना फ्लेक्झिबल किंवा रिजिड पेमेंटचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि सॉईल मेकॅनिक्स आणि जिओटेक्निकलचं सुद्धा नॉलेज असणं आवश्यक आहे. 6वी कॅटेगरी जी आहे ते ब्रिज आणि स्ट्रक्चरल इंजिनियर, त्यांना स्ट्रक्चरची माहिती असणं म्हणजे डिझाईन ऑफ स्ट्रक्चर, थेरी ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, तुमचं कॉन्क्रीट डिझाईन, वर्किंग स्ट्रेस, लिमिट स्टेट मेथड याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. मटेरियल इंजिनियरला टेस्टिंग ऑफ मटेरियल, सॉईल, ॲग्रिगेट, बिटुमन, कॉन्क्रीटचं टेस्टिंग होतं हायवेसाठी, त्याची नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, बिल्डिंग मटेरियल, हायवे इंजिनिअरिंग हे वेगवेगळ्या विषयाची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर 2 पदं जी मोठी आहेत, ती रेसिडेंट इंजिनियर आणि टीम लीडर असे संबोधली जातात. रेसिडेंट इंजिनियर हा ओव्हरऑल प्रोजेक्टचा इन्चार्ज असतो आणि त्या अशा 2-4 प्रोजेक्टचा एक इन्चार्ज असतो, त्याला टीम लीडर असं म्हणतात. टीम लीडर हा 2-3 प्रकल्प रेसिडेंट इंजिनियरच्या माध्यमातून बघतो. त्यामुळं तुम्हाला जर कन्सल्टन्सीमध्ये जायचं असेल तर तुम्ही रेसिडेंट इंजिनियर आणि टीम लीडर ही 2 पदं अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि या पदावर तुम्हाला काम करण्यासाठी आधीच्या छोट्या मोठ्या साईट इंजिनियर, मटेरियल इंजिनियर या पदावर तुम्हाला काम करावं लागतं. त्यानंतर रोड सेफ्टी एक्सपर्ट हे 10व्या नंबरचं पद आहे, ते CRR आहे, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट. ही रुडकीला आहे आणि तिथे याचे कोर्सेस घेतले जातात आणि त्याला BE सिव्हिल असणं आवश्यक आहे. आणि ते कोर्स केल्यानंतर तुम्हाला रोड सेफ्टी किंवा हायवे सेफ्टीचं नॉलेज येऊ शकतं आणि तुम्ही त्यातले एक्सपर्ट बनू शकता. त्यानंतर इन्व्हायरमेंटल स्पेशालिस्ट आणि इंजिनियरला इन्व्हायरमेंटमध्ये ME MTech करणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा तुम्ही हायवेमध्ये बनू शकता. प्लॅनिंग इंजिनियर किंवा वर्क प्रोग्राम स्पेशालिस्ट ही नवीन पोस्ट आहे, त्याला CPM आणि PERT किंवा अशा वेगवेगळ्या बार चार्ट ह्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला MS प्रोजेक्ट किंवा प्रायमावेरा येणं अत्यंत आवश्यक आहे आणि ह्याच्यासाठी मॅनेजमेंट, इक्विपमेंट मॅनेजमेंट ही वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या टेक्निक्सचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यानंतर टोल प्लाझा, वेसाईड ॲम्युनिटीजसाठी सुद्धा स्पेशालिस्ट असू शकतो किंवा रिहॅबिलिटेशन, रिसेटलमेंटसाठी सुद्धा स्पेशालिस्ट असू शकतो हायवेच्या. त्यासाठी टोल प्लाझा, फूड मॉल, बस बे, ट्रक लेबे, बस शेल्टर्स, पेट्रोल पंप्स, रेस्ट एरियाज ह्याच्यासाठी तुम्हाला हायवेचं सुद्धा नॉलेज असणं आवश्यक आहे. हायवेचे जॉमेट्रिक स्टँडर्ड माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ड्रॉईंग किंवा बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉईंगचं नॉलेज असणं आवश्यक आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या 13 प्रकारचे, कमीत कमी 13 ते 14 प्रकारचे एक्सपर्ट हायवेतच असू शकतात. म्हणजेच हायवे इंजिनियर, विशेषतः सिव्हिल इंजिनियरला हायवे सेक्टरमध्ये जॉबच्या अत्यंत सर्वात जास्त संधी आहेत असं मला वाटतं. फक्त त्या संधी त्यांनी हुडकायला पाहिजेत आणि हे वेगवेगळे लोक त्यांनी बघून ठेवायला पाहिजेत की आपण कुठं फिट बसतो किंवा कुठे नोकरी करू शकतो. त्यानंतर मी लिस्ट ऑफ BOT ऑपरेटर्स काढलं आहे. ILFS आहे, IL&FS, IRB आहे, सोमा आहे, अशोका बिल्डकॉन आहे, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, गॅमन इंडिया आहे, मधुकॉन प्रोजेक्ट्स आहे. काही कंपन्या हैदराबाद बेस्ड आहेत, काही मुंबई बेस्ड आहेत, काही दिल्ली बेस्ड आहेत. लार्सन अँड टुब्रो ही सगळ्यात मोठी कंपनी आणि चांगली आहे. JP असोसिएट्स आहे, लँको इन्फ्रास्ट्रक्चर आहे, नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. अशा असंख्य कंपन्या, जवळपास 40 ते 50 कंपन्या आहेत की ज्या मोठे मोठे BOT कन्सेशनरी किंवा उद्योजक म्हणून जे काम करतात. तेच लोक EPCचं काम घेतलं तर ते EPC कॉन्ट्रॅक्टर बनतील. सोलापुरात सुद्धा मी जिथून
हे लेक्चर देतो आहे. तिथं समाधान अवताडे किंवा SM अवताडे प्रायव्हेट लिमिटेड ही मोठी कंपनी आहे. श्री स्वामी समर्थ इंजिनियर ही सुद्धा कंपनी. दिलीप बिल्डकॉन चांगलं काम करतायत. कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. VH खत्री आहे. TNT इन्फ्रा लिमिटेड आहे. राज इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ATR आहे. इरकॉन आहे. अशा वेगवेगळ्या बहुसंख्य कंपन्या या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत हायवे सेक्टरमध्ये काम करतात. त्यामुळे तुम्ही या कंपन्यांची माहिती घेऊन ठेवलीत तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भरपूर ठिकाणी आहेत. फक्त तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत आणि त्यांच्या मागं लागायला पाहिजे. लिस्ट ऑफ अथॉरिटी इंजिनियर, इंडिपेंडंट इंजिनियर, DPR कन्सल्टंट, PMC सुद्धा भरपूर आहे. CES नवी मुंबई वाशीला त्यांची शाखा आहे. त्यानंतर स्टूप नावाची एक कन्सल्टन्सी फर्म चांगली आहे. EGIS म्हणून आहे. ध्रुव कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड आहे. TPF आहे. टेक्नोक्राफ्ट आहे. अल्मंड्स आहे. N प्रकाश आहे. ACR आहे. बेंचमार्क आहे. विश्व असोसिएट्स आहे. NPCC आहे. GPMI आहे. अशा बहुसंख्य कंपन्या या अथॉरिटी इंजिनियर, इंडिपेंडंट इंजिनियर, DPR कन्सल्टंट आणि PMC म्हणून काम करतात. अशा कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. परंतु माझं वैयक्तिक मत विचारात घेतलं असता तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम आपण नोकरी कॉन्ट्रॅक्टरकडे करावी. त्यानंतर आपण नोकरी कन्सल्टंटकडे करावी आणि कॉन्ट्रॅक्टर कन्सल्टंटकडे नोकरी करता करता तुम्ही स्पर्धात्मक परीक्षा देऊन आपण आपली जागा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सिक्युअर करावी. जेणेकरून आपली नोकरी ही अनस्टेबल न राहता स्टेबल राहील आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या दोन्ही सेक्टरकडे बघता येईल. कॉन्ट्रॅक्टरच्या सेक्टरकडे बघता येईल आणि कन्सल्टंटच्या सेक्टरकडे बघता येईल. असं माझं वैयक्तिक मत आहे. हे आमच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचं ऑफिस आहे नवी दिल्लीतलं. अतिशय सुंदर असं ऑफिस आहे. अतिशय कॉर्पोरेट कल्चरनं ते काम करतं. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हे माझं गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे सोलापूरचं, कार्यकारी अभियंत्यांचं. ही ऑफिसेस कौलारू आणि छोटी असतात परंतु त्यांच्या माध्यमातून मोठी कामं चालतात. हे IL&FSचं बांद्र्याचं ऑफिस आहे. हे अतिशय सुंदर आणि छान आहे. सध्या ती कंपनी जरा चांगल्या स्थितीत नाही आहे पण हळूहळू चांगल्या स्थितीत येईल. पण अशा कंपनीत काम करणंसुद्धा मोठं लक्षण, भाग्याचं लक्षण असतं. हे आम्ही केलेले प्रोजेक्ट दाखवते तुम्हाला. नवदूरला मी 4 लेनचा प्रोजेक्ट केला होता किंवा सोलापूर एडशी हा सुद्धा प्रोजेक्ट 4 लेनिंगचा केला होता. हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं 10 लेनिंगचं काम चालू होतं. गेल्या पावसाळ्यात तिथं गेलो होतो. मला इच्छा झाली की फोटो काढावा म्हणून मी तिथं फोटो काढला माझा. हा घाट सेक्शन आहे खंडाळ्याचा. सुंदर अशा हायवेमध्ये सुंदर सुंदर ठिकाणी तुम्हाला काम करता येतं. हे वॉटरफॉल आहे. उर्से नावाचा टोल प्लाझा आहे पुण्याजवळचा. तिथल्या त्याच्या अलीकडंच हा वॉटरफॉल आहे. हा जर मोठा झूम करून बघितला तर तुम्हाला कुठला तरी गोकाकचा धबधबा वाटेल पण एवढे सुंदर धबधबे मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या आजूबाजूला आहेत. हा खंडाळा टनेलच्या अलीकडच्या आणि ड्यूक रिट्रीट हॉटेलच्या खालचा फोटो आहे. नंतर हा अमृतांजन ब्रिजचा फोटो आहे खंडाळ्याच्या इथला. असे वेगवेगळे बहुसंख्य फोटो हे तुम्हाला शेअर करता येतील की जिथं मी काम केलेलं आहे. हा MPSCचा ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तर तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की हायवे सेक्टरमध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात अपॉर्च्युनिटीज, संधी प्राप्त आहेत. त्या संधींचा तुम्ही उपयोग करून तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास केला पाहिजे आणि तुमचं सेक्टर तुम्ही निवडलं पाहिजे. तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर सेक्टरमध्ये काम करायचं आहे का तुम्हाला कन्सल्टंट सेक्टरमध्ये काम करायचं आहे का तुम्हाला गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम करायचं आहे ते तुमच्या हातात आहे. पण मी बेसिकली तुम्हाला रिकमेंड करीन की गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम करायला शिका आणि तिथं जर संधी नाही मिळाली किंवा तुम्हाला तिथलं लायकिंग नसेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा कन्सल्टंटच्या सेक्टरमध्ये काम करूनही तुम्ही तुमचं चांगलं करिअर करू शकता आणि तुम्हाला करिअरच्या उत्तम संधी प्राप्त आहेत. हे फक्त मी भारतातलं सांगितलं. इथं जर कन्सल्टंट आणि कॉन्ट्रॅक्टरकडे चांगलं जर काम केलं तर तुम्हाला भारताबाहेरसुद्धा चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. माझे बरेच मित्र हे भारताबाहेरसुद्धा चांगली कामं करतात. त्यामुळं या लेक्चर देण्याचा उद्देश आहे की तुम्हाला वाटावं या कोरोनासारख्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटत असेल की आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहेत तर सिव्हिल इंजिनियरला, स्थापत्य अभियांत्रिकी अभियंत्याला करिअरच्या संधी हायवे सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचा त्यांनी उपयोग करून निश्चित घेतला पाहिजे. त्यामुळे हे व्याख्यान देणे मला हितकारक वाटले. त्यामुळे मी हे व्याख्यान आपणासमोर सादर केले आहे. तरी सर्वांनी परत एकदा विनंती करतो की माझं चॅनल आवडले असल्यास सबस्क्राईब करावे आणि सबस्क्राईब केलेल्यांचे मी आभार मानतो आणि अशीच आपली कृपा माझ्यावर असू देत हीच माझी इच्छा. धन्यवाद. ओके, टाटा, बाय.